नमस्कार मित्रमैत्रिणींनो. तुमच्याकडे पैसा कमी असेल तर तो पुन्हा कमावू शकता. नोकरी गेली तर ती दुसरी मिळू शकते. नातं तुटलं तर नवीन नातं जुळू शकतं. पण एक गोष्ट अशी आहे जी एकदा गेली की आयुष्यामध्ये कधीच परत येत नाही आणि ती म्हणजे वेळ. आज मी तुम्हाला वेळेबद्दलची अशी 20 सत्य सांगणार आहे, जी जर तुम्ही मनापासून स्वीकारली तर पुढची अनेक वर्ष ही वेगळ्या पद्धतीने जगाल. पहिलं सत्य म्हणजे वेळ कधीच थांबत नाही. आपण तयार असलो किंवा नसलो, आपण दुःखी असलो किंवा आनंदी असलो, घड्याळाचे काटे हे कधीच थांबत नाहीत. खूप लोक म्हणतात, योग्य वेळ आली की सुरुवात करीन. पण सत्य हे आहे, योग्य वेळ ही कधीच येत नाही. आपण वेळ योग्य बनवतो. आणि म्हणून आजचा एक छोटासा निर्णयही उद्याचं तुमचं आयुष्य बदलू शकतो. दुसरा पॉइंट म्हणजे उद्या हा सर्वात मोठा भ्रम आहे. उद्यापासून व्यायाम सुरू करेल, उद्यापासून अभ्यास सुरू करेल, उद्या फोन करेल आणि हा उद्या अनेकदा येतच नाही. यशस्वी लोक हे आजवर काम करतात आणि सामान्य लोक उद्याची वाट पाहतात. मित्रांनो, स्वतःला विचारा की जे काम मी उद्यावर ढकलतोय ते आत्ताच सुरू करू शकतो का? तिसरं सत्य म्हणजे प्रत्येक हो म्हणजे दुसऱ्या गोष्टीला नाही असतं. जेव्हा तुम्ही 2 तास निरर्थक मोबाईल स्क्रोल करता, तेव्हा तुम्ही तुमच्या आरोग्याला नाही म्हणत असता, कुटुंबाला नाही म्हणत असता आणि स्वप्नांना देखील नाही म्हणत असता. लक्षात ठेवा, वेळ फक्त जात नाही तर तो तुमच्या प्राधान्यक्रमांचं सत्य दाखवतो. चौथं सत्य म्हणजे व्यस्त असणं आणि उत्पादक असणं वेगळं असतं. बिझी असणं आणि प्रोडक्टिव्ह असणं वेगळं असतं. दिवसभर धावपळ करून देखील अनेक लोकांना असं वाटतं की आज काहीच झालं नाही, आज मी काहीच काम केलं नाही. कारण व्यस्त असणं म्हणजे काम करणं, पण उत्पादक असणं म्हणजे महत्वाचं काम पूर्ण करणं. दिवसाच्या शेवटी स्वतःला विचारा की आज मी खरोखर महत्वाचं काय काम पूर्ण केलं. पाचवं सत्य म्हणजे लहान लहान मिनिटं मिळून मोठं आयुष्य बनतं. मित्रमैत्रिणींनो, आपण म्हणतो की फक्त 5 मिनिटं, फक्त 10 मिनिटं, पण दिवसातून असं 10 वेळा जरी म्हटलं की फक्त 10 मिनिटं, फक्त 10 मिनिटं, तरी जवळपास 2 तास जातात. आणि रोजचे हे 2 तास एका वर्षामध्ये किती मोठा फरक घडवू शकतात याचा विचार करा. लक्षात ठेवा, महान आयुष्य हे मोठ्या निर्णयांनी नाही तर छोट्या छोट्या वेळेच्या सवयींनी घडतं. सहावं सत्य म्हणजे वेळेचा आदर करणारे लोक स्वतःचाही आदर करतात. तुम्ही हे ऑब्झर्व केलं का की जे लोक सतत उशिरा पोहोचतात ते फक्त दुसऱ्यांचा वेळ वाया घालवत नाहीत, तर ते स्वतःच्या शिस्तीलाही कमकुवत करत असतात. कारण वेळेवर पोहोचणं ही फक्त सवय नाही तर ती तुमच्या व्यक्तिमत्वाची ओळख असते. सातवं सत्य म्हणजे योग्य वेळेची वाट पाहत राहिलात तर आयुष्य निघून जाईल. खूप लोक अशी म्हणतात की मुलं मोठी झाली की मग हे करेल, पैसे आले की मग ते करेल, सगळं व्यवस्थित झालं की मग बघू. पण आयुष्यामध्ये सगळं कधीच परफेक्ट होत नाही. ज्यांनी यश मिळवलं त्यांनी परिपूर्ण परिस्थितीची वाट पाहिली नाही. जिथे होते, जसं होतं तिथूनच त्यांनी सुरुवात केली. आणि मित्रांनो, ही तर फक्त सुरुवात होती. आता मी तुम्हाला वेळेबद्दलची अशी सत्य सांगणार आहे जी तुमचा प्रत्येक दिवसाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलून टाकतील. आणि जी सत्य ऐकल्यावर कदाचित तुम्ही तुमचा दिवस हा पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने जगायला सुरुवात कराल. चला तर पाहूया. आठवं सत्य म्हणजे वेळ कोणासाठीही कधीही थांबत नाही. तुम्ही श्रीमंत असाल किंवा गरीब, तरुण असाल किंवा वृद्ध, प्रत्येकाला दिवसाचे फक्त 24 तासच मिळतात. फरक फक्त एवढाच असतो की काही लोक त्या 24 तासांमध्ये आयुष्य घडवतात, तर काही लोक ते 24 तास नकळत वाया घालवतात. म्हणून स्वतःला रोज एक प्रश्न विचार, आजचे 24 तास मी कुठे खर्च केले? नववं सत्य म्हणजे प्रत्येक दिवस म्हणजे एक नवीन संधी असते. काल तुमच्याकडून चुका झाल्या असतील, एखादं काम राहिलं असेल किंवा एखादा निर्णय चुकीचा घेतला असेल, पण प्रत्येक सकाळ तुम्हाला एक नवीन संधी घेऊन येत असते. काल बदलता येत नाही, पण आजचा दिवस बदलून तुम्ही उद्याचं भविष्य नक्की बदलू शकता. 10वं सत्य म्हणजे वेळ वाचवण्यापेक्षा योग्य गोष्टींमध्ये वेळ गुंतवणं हे जास्त महत्वाचं आहे. आपण नेहमीच म्हणतो की माझ्याकडे वेळ नाही, मला टाइम मिळत नाही. पण प्रश्न वेळेचा नसतो, प्रश्न असतो प्राधान्यक्रमांचा, म्हणजे प्रायोरिटीचा. दररोज 1 तास मोबाईलवर आपला सहज जातो, पण 20 मिनिटं पुस्तक वाचायला किंवा 20 मिनिटं व्यायाम करायला, वॉकिंग करायला
किंवा नवीन काही शिकायला मात्र वेळ मिळत नाही. आणि हे फक्त तुमच्याच बाबतीत होतंय असं नाही, माझ्याही बाबतीत बऱ्याच वेळा असंच होतं. म्हणून आपण सर्वांनीच हे लक्षात ठेवलं पाहिजे, की वेळ खर्च करायचा नाही, वेळ गुंतवायचा आणि तोही प्रॉडक्टिव्ह गोष्टींमध्ये, चांगल्या गोष्टींमध्ये. अशा गोष्टींमध्ये वेळेची गुंतवणूक करायची, ज्याचा भविष्यामध्ये चांगला परतावा आपल्याला मिळेल. चला तर मग आजपासून आपण सगळेच ही गोष्ट पाळूया. 11वं सत्य म्हणजे तुम्ही आज जे काही करत आहात, त्यावर तुमचं उद्याचं भविष्य, उद्याचं आयुष्य उभं राहतं. आजची एक चांगली सवय उद्याचं एक मजबूत व्यक्तिमत्व तयार करते. आजचा आळस उद्याच्या पश्चातापाची कारणं बनतो. आणि म्हणून मोठे बदल करण्यापेक्षा आज फक्त एक योग्य सवय सुरू करा. कारण भविष्य एका दिवसात बदलत नाही. ते दररोजच्या छोट्या छोट्या कृतींनी बदलतं. 12वं सत्य म्हणजे वेळेची किंमत ही अनेकांना ती वेळ निघून गेल्यावरच समजते. जसं की विद्यार्थ्याला परीक्षेच्या आदल्या दिवशी, रुग्णाला म्हणजे आजारी व्यक्तीला आजार झाल्यावर, पालकांना मुलं मोठी झाल्यावर आणि अनेक लोकांना आयुष्याच्या शेवटी वेळेची खरी किंमत समजते. पण तेव्हा एकच वाक्य मनात येतं, काश तेव्हा थोडा वेळ दिला असता तर. आणि ही वेळ आपल्यावर येता कामा नये. म्हणून आपण आजपासूनच वेळेला महत्त्व देऊया. 13वा पॉइंट म्हणजे वेळ तुमचं खरं प्राधान्य ठरवते. आपण म्हणतो की माझ्याकडे वेळ नाही, पण ज्या गोष्टी आपल्याला खरोखर महत्त्वाच्या वाटतात त्यासाठी आपण वेळ काढतोच. खरं आहे की नाही? याचाच अर्थ तुमचं कॅलेंडर आणि तुमचा मोबाईलचा स्क्रीन टाइम हे तुमच्या शब्दांपेक्षा जास्त सत्य सांगत असतात. म्हणून स्वतःला विचारा की मी वेळ कुठे देतोय आणि माझं आयुष्य हे कुठे जात आहे. 14वं सत्य म्हणजे वेळेचं नियोजन म्हणजेच स्वातंत्र्य. बऱ्याच लोकांना असं वाटतं की नियोजन म्हणजे बंधन, प्लॅनिंग म्हणजे बंधन. पण खरं तर प्लॅनिंगमुळे, नियोजनामुळे मन हे शांत राहतं. जेव्हा दिवसामध्ये काय करायचंय हे आधीच ठरलेलं असतं, तेव्हा घाई, गोंधळ आणि ताण कमी होतो. म्हणून रोज सकाळी फक्त 5 मिनिटं काढा आणि दिवसातील 3 सर्वात महत्वाची कामं लिहा. ही छोटी सवय तुमची उत्पादकता अनेक पटींनी वाढवू शकते. मित्रमैत्रिणींनो, आता पाहूयात शेवटची सर्वात प्रभावी 6 सत्य. यापैकी काही सत्य ही अशी आहेत, जी ऐकल्यानंतर कदाचित तुम्ही तुमचा प्रत्येक दिवस नव्याने जगायला सुरुवात कराल. कारण ही 6 सत्य अशी आहेत, जी जर तुम्ही फक्त ऐकली नाहीत आणि आयुष्यात उतरवलीत, तर तुमची पुढील वर्ष अधिक अर्थपूर्ण, शांत आणि यशस्वी होऊ शकतात. 15वं सत्य म्हणजे वेळ हा तुमचा सर्वात मोठा गुंतवणुकीचा साथीदार आहे. तुम्ही रोज फक्त तुमची 30 मिनिटं एखादं नवीन कौशल्य शिकायला दिलीत, किंवा 30 मिनिटं पुस्तक वाचलात, किंवा स्वतःच्या आरोग्यावर ती 30 मिनिटं खर्च केलीत, तर त्याचा परिणाम हा एका दिवसात दिसणार नाही. पण एका वर्षानंतर तुम्ही आजच्या स्वतःपेक्षा खूप वेगळे असाल, खूप पुढे निघून गेले असाल. लक्षात ठेवा, मोठे बदल हे अचानक होत नाहीत. ते वेळ आणि सातत्य यांच्या संगतीने घडतात. 16वं सत्य म्हणजे चुकीच्या लोकांवर आणि चुकीच्या गोष्टींवर दिलेला वेळ परत मिळत नाही. कधी कधी आपण अशा लोकांना खुश करण्यात वर्षानुवर्ष वेळ घालवतो, जे आपल्या आयुष्याला काहीच मूल्य देत नाहीत. किंवा अशा सवयींमध्ये वेळ घालवतो, ज्या आपल्याला पुढे घेऊन जात नाहीत. मित्रमैत्रिणींनो, वेळ आपल्याला एक महत्वाचा धडा शिकवते. प्रत्येक नातं, प्रत्येक काम आणि प्रत्येक सवय ही तुमच्या वेळेची पात्र नसते. जिथे तुमचा आदर, तुमची प्रगती आणि मनःशांती आहे, तिथेच तुमचा वेळ द्या. आणि जिथे तुमचा अनादर होतो, तुमची अधोगती होते आणि तुम्हाला मानसिक त्रास होतो, तिथून तुमचा वेळ काढून घ्या. आणि वेळेचं हे सत्य मलाही उशिराच समजलं आहे. पण ठीक आहे, जेव्हापासून समजलं आहे तेव्हापासून त्या गोष्टीवर विचार करून योग्य दृष्टीने पाऊल टाकणं महत्वाचं. आणि मीही तेच करत आहे. 17वं सत्य म्हणजे एक दिवस कधीच येत नाही. किती जण असं म्हणतात, एक दिवस मी माझं स्वप्न पूर्ण करेन, एक दिवस मी स्वतःसाठी जगायला सुरुवात करेन. पण तो एक दिवस कॅलेंडरमध्ये कधीच येत नाही. येतो तो फक्त आज. म्हणून स्वप्नांना उद्यावर ढकलू नका. आजच एक छोटंसं पाऊल टाका. कारण हजारो किलोमीटरचा प्रवासही
पहिल्या पावलानेच सुरू होतो आणि एक एक पाऊल टाकल्यावरच पूर्ण होतो. 18वं सत्य म्हणजे वेळेचा योग्य उपयोग जर केलात तर नशीबही बदलू शकतं. खूप लोक त्यांच्या अपयशासाठी नशिबाला दोष देत बसतात. पण अनेक यशस्वी लोकांकडे पाहिलं तर त्यांच्यामध्ये एक गोष्ट समान दिसते, की ते वेळेचा उपयोग हा इतरांपेक्षा चांगल्या पद्धतीने करतात. मित्रांनो, नशीब दार ठोठावू शकतं, पण त्या दारापर्यंत पोहोचण्यासाठीची मेहनत आणि वेळेचं व्यवस्थापन हे आवश्यक असतं आणि ते आपल्यालाच करावं लागतं. 19वे सत्य म्हणजे आयुष्याची खरी गुणवत्ता ही तुमच्या वेळेच्या गुणवत्तेवरच ठरते. दिवसभर आपण धावपळ करूनही जर मन शांत नसेल तर ते यश अपूर्ण आहे. म्हणून प्रत्येक दिवसामध्ये काही वेळ हा स्वतःसाठी काढा. कुटुंबासाठी, आरोग्यासाठी, मन शांत करण्यासाठी आणि स्वतःशी संवाद साधण्यासाठी. फक्त जास्त जगणं महत्वाचं नाही, तर अर्थपूर्ण जगणं महत्वाचं आहे. असं आयुष्य जगणं की सर्वात शेवटी जर आपण त्या आयुष्याकडे मागे पाहिलं तर आपल्या मनाला समाधान आणि शांती मिळेल, आनंद मिळेल. असं आयुष्य जगणं महत्वाचं आहे. आणि असं आयुष्य जगणं हे देखील आपल्याच हातात आहे. मग पैसे कमी असले तरी चालेल, सुखसुविधा कमी असल्या तरी चालतील. असं आयुष्य आपण नक्की जगू शकतो, ज्याच्यामध्ये सुख, समाधान आहे. विचार करा आणि तुम्हाला काय वाटतं याबद्दल मला कमेंट करून नक्की सांगा, की असं आयुष्य आपण जगू शकतो की नाही. 20वा पॉइंट, 20वं सत्य म्हणजे शेवटी आपण पैशाबद्दल नाही, वेळेबद्दल पश्चाताप करतो. आयुष्याच्या शेवटी अनेक लोक असं म्हणत नाहीत, की काश मी अजून थोडे पैसे कमावले असते. ते बऱ्याचदा असं म्हणतात, की काश मी मुलांसोबत जास्त वेळ घालवला असता. काश मी आई-वडिलांसोबत अजून काही क्षण जगलो असतो. काश स्वतःची स्वप्न जगायला सुरुवात केली असती. म्हणून आजच ठरवा, तुमचा वेळ हा अशा गोष्टींना द्या, ज्यांचा उद्या आठवण काढताना तुम्हाला अभिमान वाटेल, पश्चाताप नाही. लक्षात ठेवा, वेळ ही जगातली एकमेव अशी संपत्ती आहे, जी श्रीमंत आणि गरीब या दोघांनाही समान मिळते. फरक फक्त एवढाच असतो, की काही लोक वेळ वाया घालवतात आणि काही लोक वेळेत स्वतःचं आयुष्य घडवतात. आजचा दिवस संपण्यापूर्वी स्वतःला फक्त एक प्रश्न विचारा. आज मी माझा वेळ खर्च केला की माझ्या भविष्यामध्ये गुंतवला? आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला विचार करायला भाग पाडत असेल, तर तो तुमच्या कुटुंबियांसोबत, तुमच्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा. कदाचित तुमच्यामुळे एखाद्याचं आयुष्य योग्य वेळी, योग्य दिशेला वळेल. पुन्हा भेटूया अशाच एका वास्तववादी आणि आयुष्य बदलणाऱ्या विषयासह. तोपर्यंत तुमच्या वेळेची किंमत ओळखा, कारण गेलेली वेळ ही परत कधीच येत नाही. धन्यवाद.